हॅलो, गुड मॉर्निंग. तर सर्वजण कसे आहात? तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज एक नवीन DIY तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि हे जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला दिवाळीमध्ये लागतंच. तर इकडे मी विदाऊट कलर आणलेला आहे, कारण मला घरी रंग करायला खूप आवडतं. त्यामुळे मी नेहमी हे घरीच आणून ह्याला कलर करत असते. आणि रेटमध्ये पण भरपूर फरक पडतो, कारण जर कलरवालं घेतलं तर भरपूर पैसे ते लोक घेतात आपल्याकडून. तर आणल्यानंतर पहिल्यांदा याला अर्धा तास तरी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आणि जर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं नसेल तर प्रायमर मिळतो, म्हणजेच की लिक्विडमध्ये पण मिळतो. आणि जास्त प्रमाणात घ्यायचा असेल म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने तर पावडर रुपीसुद्धा मिळतो 2 किलो 3 किलो. परंतु लिक्विड घ्यायचं असेल तर छोट्या प्रमाणात आपल्याला मिळू शकतो. तर मी प्रायमर नाही घेतलं आहे, कारण मला खूप जास्त नव्हतं कलर करायचं. त्यामुळं दरवर्षी मी बिझनेस करते त्यावेळेस मी प्रायमरचा डायरेक्ट डब्बा घेते, म्हणजे लिक्विड. आणि त्याचा उपयोग भरपूर चांगला होतो. परंतु आता मी मला कुंभारवाल्या ताई आहेत त्यांनीच मला सांगितलेलं आहे की प्रायमर किंवा पाणी याचं दोन्हीपैकी एकीचा आपण वापर करू शकतो. तर ते लोकंसुद्धा कधी कधी प्रायमर न वापरता पाण्याचाच वापर करतात. तर इकडे आता मी कलर करून घेते आहे. तर म्हणजे मी 2 साईजमध्ये आणलेत, एक छोटे आणि मोठे. म्हणजेच मोठे जे आहेत ते आपल्याला लाया बत्ताशे भरून ठेवायला, आणि जे लहान आहेत ते आपण सगळे धान्यात भरून ठेवतो. तर ह्याचाच रेट जर कलरवालं घ्यायचं असेल तर 150-200 नॉर्मलमध्ये, आणि जास्त सजवलं असेल तर 200-250पर्यंतसुद्धा बाहेर रेट आहे. तर हे जे आहे छोटे साईजवालं मला 6 रुपयाला एक पडले, आणि मोठं आहे ते 10 रुपयाला पडले. इतकं तर ठीक आहे. आणि जे लोक जास्त घ्यायचा म्हणजे विचार करतात म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने, तर त्यांना ते 2-3 रुपयाला सुद्धा पडतं, किंवा 1 रुपयाला. जे मोठं आहे त्याचा रेट जास्त नाही, कारण त्याच्यावर डिझाईन नसते, ते नॉर्मल भट्टीतलं असतं. आणि हे जे छोटं आहे तर ते मशनीवरचं काम आहे, तर त्याला जास्त पैसे घेतात. तर झालेलं आहे आपले ते रंगून, आणि आता आपण लक्ष्मीची पावले रंगून घेतोय. तर याच्यामध्ये सुद्धा 2 ते 3 पॅटर्न मिळतात. परंतु जे दुसरं आहे ते पंतीवाला असतं, परंतु पंती आपण लावू शकत नाही पावलांमध्ये, कारण की ती लक्ष्मीची पावलं असतात ती जाळायची नसतात, म्हणजे त्याच्यात ज्वलन करायचं नसतं असं म्हणतात. त्यामुळं मी अशा पद्धतीने पावलं घेते. आणि जेव्हा दिवाळी होते तेव्हा आपण हे आपल्या देवघरातसुद्धा ठेवू शकतो वर्षभर, छान वाटतं. आणि आता आपण याला सजून घेऊया. म्हणजेच आता लक्ष्मीची पावलं आहेत म्हणल्यावर जोडवे, पैंजण ह्या गोष्टी सगळ्या येणारच. तर ह्यासाठी फेविक्रिल ग्लूज वापरायचा आहे. नॉर्मल जो असतो ग्लू किंवा फेविकॉलसुद्धा चालतो, त्याने चिकटतं व्यवस्थित. पण हा ग्लू असेल फेविक्रिल तर त्याने ज्या बॉल चेन किंवा दुसरी जी आहे डायमंड चेन, तर त्या व्यवस्थित चिकटतात आणि निघतसुद्धा नाहीत. आपण ओढून काढलं तरी निघत नाही, एवढं व्यवस्थित चिकटतात. तर आता इथे बघा, हे असंही आपण पुजू शकतो, कारण असंही खूप सुंदर दिसते, कारण एक डार्क शेड आणि एक फेंट शेड. तर मी इकडे तरी पण सजून घेते, खूप सुंदर दिसतं सजवल्यानंतर. तर पहिली लेस लावू, आणि फक्त लेस लावली तरी चालतं, परंतु मी अजून थोडंसं ॲडिशनल केलं आहे कारण मला आवडतं. तर इथे आपण मिरर लावू शकतो, त्यानंतर बॉल चेन आहेत त्या लावू शकतो. तर मी असं काहीच सजवत आहे. तर हे मशीन वर्क असतं, म्हणजे हे जे बनवलेलं आहे त्यामुळे ह्याचा रेट थोडा जास्त असतो. आणि काही लोक ह्याच्यावरती पंतीसुद्धा ठेवून, म्हणजे 5च्या वरती 5 पंत्या ठेवूनसुद्धा पुजतात. परंतु मी ह्याच्यामध्ये धान्य भरून ठेवते ज्यावेळेस लक्ष्मीपूजन असतं त्यावेळेस. सुंदर दिसते. तर आता हे एक आपलं सजून झालेलं आहे. आता आपल्याला जे मोठे आहेत तर ते सजवायचे आहेत. असे काहीसे पावले दिसत आहेत, कसे दिसत आहेत नक्की मला सांगा. आता हे आपण सजवून घेऊया. तर हे जे आहे म्हणजेच मोठं मी ह्याला सजवते, तर हे मी फक्त फ्रंट साईड म्हणजे जिथून समोरून दिसणार आहे तेवढंच मी सजवणार आहे, कारण बॅक साईड तशी पण दिसत नाही. आणि जे आपण एवढं केलेलं वर्क आहे ते वेस्टेज जातं, त्यामुळे फक्त जी फ्रंट साईड आहे मी त्याला सजवून घेणार आहे.
तर पहिल्यांदा मिरर लावून घेतला आणि साईडने बॉल चेन. तर असंच आपण चारी साईडने सुद्धा करू शकतो. तर थोडंसं ॲडजस्ट करायला याला वेळ लागतो, कारण जे बॉल चेन आहे ती कमी जास्त होत असते. तर बरेच जण मला हे असं रंगवताना बोलतात की काय घरी आणून करते, एवढं काय पैशाचा विचार करते. पण पैशाचा विचार नसतो ह्याच्यामध्ये. जे आपण घरी स्वतः बनवतो, भले ते स्वस्तातलं आणू महागातलं आणू, पण जे घरी बनवतो त्याचा आनंद तो त्याच व्यक्तीला कळतो. जो व्यक्ती हे घरी बनवतो त्या व्यक्तीला कळत नाही, जो की तो जास्त पैसे देऊन बाजारातून विकत आणतो. तर चला थोडंसं बोलले याबद्दल, परंतु आता आपण पुढचं करून घेऊया. तर इथे सुद्धा मी बॉल चेनच वापरणार आहे, कारण जी डायमंड चेन आहे ती अशी मूव होत नाही पटकन, ही पटकन अशी मूव होते. तर फक्त फ्रंट साईडलाच करणार आहे आणि ह्यालाच थोडंसं काही डिझाईन करणार आहे. तर हे सुद्धा जर विकायला जर आपण गेलो ह्या पद्धतीने तर 200-250 रुपये कुठेच नाही आहेत ह्याचे. तर अशा प्रकारे सजवून घेऊया. आणि ह्याला फक्त साईडने आपल्याला मिरर वगैरे काय लावायचे, जसं किंवा हे असंही ठेवलं तरी हे सुंदरच दिसतंय. तर किती जण असे घरी आणून कलर करतात, नक्की मला, जर त्यांनी जो व्हिडिओ बघितला तर नक्की मला कमेंट करून सांगा की आम्ही सुद्धा घरी आणून करतो. छान वाटतंय. तर ऑलमोस्ट डन होत आले आपलं वर्क. तर अशा प्रकारे मी डायमंड्स लावतीये. असं वेली टाईप वाटतंय थोडंसं. तर झाले आपलं बनवून. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा. तर हे असं काही दिसतंय. तर झालेले आहेत आपले सगळे बनवून व्यवस्थित आणि खूप सुंदर असं दिसत आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवर. तोपर्यंत धन्यवाद.